शाळेत जाता काय? शाळेत जाता? हा, मग मी तुमच्या सोबत मोबाईलच्या भाषेत बोलतो. तुमच्या घरी मोबाईल आहे काय? सगळ्याच्या घरी मोबाईल आहे. सगळ्याच्या मोबाईल मध्ये गरीना, फ्री फायर, इंस्टाग्राम, पबजी आहे. मग त्या मोबाईलच्या भाषेत बोलतो. समजा त्या मोबाईलला चार्जिंग केलं आणि रिचार्ज नाही मारलं, फोन लागते काय? बिना रिचार्ज मारता फोन लागत नाही. समजा फुल रिचार्ज मारलं, 100 रुपयाचा टॉक टाइम रिचार्ज मारलं, पण चार्जर लावून चार्जिंगच नाही केलं, फोन लागते काय? तरी फोन लागत नाही. म्हणजे बिना पैसे टाकताही फोन लागत नाही, बिना चार्जिंग करताही फोन लागत नाही. आणि समजा बिना पैसे टाकता, बिना रिचार्ज मारता, बिना बॅलन्स टाकता आपण फोन लावण्याचा प्रयत्न केला तर ते फोन मधली एक घुबड तोंडी बाई आपल्यासोबत बोलते का ते बाई काय म्हणते, अबे बोवार तोंड्या, तुही काही फोन लावायची लायकी नाही, पहिले रिचार्ज टाक ना मग फोन लाव. आणि रिचार्ज मारणं म्हणजे काय आहे? वर्षातून एकदा कीर्तन प्रबोधन ऐकणं म्हणजे आपलं जीवन खऱ्या अर्थानं रिचार्ज मारणं आहे. तुकोबारायाची गाथा वाचणं म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं आहे. ज्ञानेश्वर माऊलीची ज्ञानेश्वरी वाचणं म्हणजे जीवन रिचार्ज मारणं आहे. हरिपाठ काकडा करणं म्हणजे आपल्या जीवनाला रिचार्ज मारणं आहे. तुकडोजी महाराजच्या सामुदायिक प्रार्थनेत जाणं म्हणजे आपलं जीवन रिचार्ज मारणं आहे. म्हणून रिचार्ज मारायचा आहे तर गाडगे बाबाच्या विचाराचा मारा. टावर पकडायचा आहे, शिवाजी राजाच्या टावर खाली राहा, तुकडोजी महाराजच्या टावर खाली राहा, तुकोबारायाच्या टावर खाली राहा. आता भलते टावर पकडत बसू नका. आयडिया नाही, वोडाफोन नाही, टेलिनॉर नाही, जिओच्या पासात दूर राहा. जिओर जिने दो धन धनाधन, संताच्या कव्हरेज मध्ये राहा. तुकडोजी महाराज लिहितात, तुकडोजी महाराज सांगतात कि है संत दुनिया में जगे, है संत दुनिया में जगे, तब ही दुनिया खड़ी रही, तब ही दुनिया खड़ी रही. उनके प्रतापों से अभी तक ना नीचे ढली, अभी तक ना नीचे ढली. इतना जगत में पाप है, इतना जगत में पाप है, अंदाज के बाहर चला, अंदाज के बाहर चला. पर संत ही का पुण्य है जो आज तक जग ना ढला, जो आज तक जग ना ढला. आणि इकडे कबीर महाराज लिहितात, माणसाच्या जन्मात आल्यावर माणसानं काय कराव? लेकरं भाकरं पैदा कराव, 5 मजली बिल्डिंग बांधाव आणि 5व्या मजल्यावर काय अटॅक न माराव. कबीर महाराज लिहितात, अरे स्मशान भूमीवर एक ओळ लिहिली होती, शमशान पे एक लाइन लिखी थी, बहुत ही मार्मिक लाइन थी, मंजिल तो शमशान ही थी, मंजिल तो शमशान ही थी, आते आते पूरी जिंदगी निकल गई, पूरी जिंदगी निकल गई. अरे कबीर महाराज लिखते हैं कि कबीरा, आम्ही तुम्ही जन्माले आलो की नहीं, हम तुम जब जन्म लिए तो लोग हंस रहे थे अपने घर के, कोई जिलेबी बांट रहा था, कोई पेड़े बांट रहा था, खुश थे सब लोग, पर हम छोटा सा बच्चा थे तो हम रो रहे थे. कबीर महाराज जी लिखते हैं कि कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए, कबीरा जब हम पैदा हुए, जग हंसे हम रोए, जग हंसे हम रोए. ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए, हम हसे जग रोए. आम्ही गेल्यानंतर एका तरी माणसाच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे रे, असं आमचं काम असलं पाहिजे. छोटू भाई काम करतात, लोकांच्या समाजासाठी, समाजाच्या सेवेसाठी काम करतात. तुकडोजी महाराज गाडगे बाबांना तेच काम केलं, समाजाच्या सेवेसाठी काम केलं. सरळ भजन लिहिलं ना तुकडोजी महाराजांना, सरळ विचार शिकवला. आड नका येऊ चला फिरा माघारा, आळशी लोकांचा मला पूजा भक्ती काही बसारा. आळशी लोकांचा सेडीवरी चंदन लावावे, धर्म म्हणजे काय?
आपलं काम आपण इमानदारीनं करणं म्हणजे आपला धर्म पाळणं. आदरणीय छोटूभाई पाटील साहेब आपलं काम इमानदारीनं करतात. समाजातले दुःख असो, कोणाची मदत असो, इमानदारीनं करतात म्हणजे आपला धर्म पाळतात. धर्माची व्याख्या आहे धारणेती धर्म. जे धारण करतात त्याला धर्म म्हणतात. मग सत्याला धारण करा, सत्य आपला धर्म पाळा. नाकाहुनी शेंडीवरी चंदन लावावे, काळ्या बाजाराने सारे लोक ठगवावे, काळ्या बाजाराने सारे लोक ठगवावे. दया नाही माया नाही आळशी लोकांचा मला न लागो बारा. आळशी लोकांचा मला न लागो बारा. आळशी लोकांचा मला न भजनी कीर्तनी मोठी भक्ती दाखविता, कामासाठी सेवेसाठी दूर दूर पडता, कामासाठी सेवेसाठी दूर दूर पडता. आळशी लोकांचा मला आड नका येऊ चला विरामा घरा. आळशी लोकांचा मला आळशी लोकांचा मला आता तरी घ्यावं चारित्र्याने वागू. सर्व गाव मिळून या सुमार्गाला लागू, सर्व गाव मिळून या सुमार्गाला लागू. आळशी लोकांचा मला लागू वारा. आड नका येऊ चला विरामा घरा. आळशी लोकांचा मला लागू वारा. आळशी लोकांचा मला लागू वारा. सगळ्याचा आवाज चेक केला. आता एका पार्टीचा आवाज चेक करू. आजच्या कार्यक्रमात 3 पार्ट्या आहेत. 3 पार्ट्या म्हणजे बीजेपी, काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी. ते आपलं नाही. आपण राजकारणात हात घालत नाही. आपण इच्छुकाट्यात हात घालतच नाही. फक्त आपल्या 3 पार्ट्या म्हणजे कोणत्या? हे लहान पोरं 18 वर्षापर्यंतचे तरुण पोरं, हे पहिली पार्टी. दुसऱ्या नंबरची पार्टी 18च्या पुढं ज्याची लाकडं मसनात गेले, म्हणजे जे 10-12 वर्षानं मरणार आहे. मरा प्रत्येकाला लागते. इथं कोणी अमरपत्र घेऊन आलं नाही. 18च्या पुढचे म्हातारे. आणि तिसऱ्या नंबरची पार्टी म्हणजे महिला मंडळ. सर्वात पहिल्या नंबरच्या पार्टीनं आवाज द्यायचा आहे लहान लहान मुलं, ज्यांचं वय 18 वर्षापर्यंतचे तरुण आहे आणि हे लहान मुलं आहे, त्यांना आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, संत गाडगे बाबा की, तुकडोजी महाराज की, भारत माता की, राष्ट्रमाता जिजाऊ की, छत्रपती शिवाजी महाराज की. या कच्चा माल आहे आपल्या वावरातला. आत्ता कोंबो उगवले यायचे. पक्का माल किती तयार आहे पाहू बरं. पक्का माल ज्याचं वय 18च्या पुढं आहे आणि ज्याचे लाकडं मसनात गेले. 18च्या पुढचे माणसं आवाज द्या. हा, सर्व माणसांनी आवाज द्यायचा आहे, इकडल्यापासून ते इकडेपर्यंत. भारत माता की, गाडगे बाबा की, तुकडोजी महाराज की, भारत माता की, गजानन महाराज की, साई बाबा की. पाहिला आई मा बापाचा आवाज, मा पप्पाचा आवाज पाहिला काय? वाढवू का आवाज? मी महिन्याचे 22 गावं फिरतो, चांद्यापासून तर बांद्यापर्यंत, पुण्यापासून तर मुंबईपर्यंत, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, 5-6 राज्य फिरतो कार्यक्रमासाठी. मला माहित आहे माणसाचा आवाज कसा बाहेर काढायचा. एकच शब्द म्हणीन, बरोबर सगळे माणसं आवाज देते. इथं बसलेले जेवढे मर्द आहे ते मर्द आवाज देते. भारत माता की. आहे वाढला का नाही आवाज? असंच आहे, बैलाले तुतारी लावल्याशिवाय काम होत नाही, तसं माझ्या बापाचं काम आहे. पुन्हा वाढवू का माणसाचा आवाज? आता पहा सगळे माणसं आवाज देते. जे माणसं जय म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडे पडन. गाडगे बाबा की. लोक माणसाले भेट नाही पण किड्याले भेटते. बरं माझ्या पप्पाचाही आवाज चांगला आला. 2 पार्ट्याचे आवाज चेक केले बेटा. लहान पोरं ना मोठे माणसं. आता कोणती पार्टी बाकी राहिली? महिला मंडळ. महिला मंडळ.
इथं बसलेली कोणती आजी, कोणती मावशी, कोणती काकू, कोणती आई, कोणती ताई, कोणती बुडी, कोणती म्हातारी, कोणती खेडती अशी राहू नका तिनं जय म्हटलं ना. तुम्ही म्हणा ना आमच्या इकडल्या म्हाताऱ्याले खेडमी म्हणता का मी तुमच्या इथल्या म्हाताऱ्याले म्हणतच नाही. तुमच्या इथल्या म्हाताऱ्या तर देवी सारख्या आहे बाप्पा. यायचे पाय धुवून पाणी प्याव. काहून तर तुमच्या इकडल्या म्हाताऱ्या आपल्या नातवायची बिस्किट दाबत नाही ना. आमच्या इकडल्या म्हाताऱ्या नातवायचे बिस्किट दाबू दाबू गप अंगात फुकते कापूजी कापूजी गुमगुम. त्या महिला म्हणते आवाज रमाई माता की कायले जय म्हणते का. आपले पोरं मधातच तोंड घालते. हा फक्त महिला म्हणते आवाज द्या रमाई माता की, जिजा माता की, सावित्रीबाई फुले की, अहिल्या माता होळकर की, सीता माता की, भारत माता की. बापा पत्राईवरचा 1.5 किलो भात भक्क भक्क दाबताना आता जे त्या जोऱ्यानं आवाज भारत माता की, जिजा माता की, अहिल्या माता होळकर की, माय मंजुळा माता की, तुकडोजी महाराज की, भारत माता की. राहू द्या राहू द्या. तुमच्या महिला मंडळीचा आवाज कीर्तनातच कमी निघते. तुमचा आवाज कीर्तनातच कमी निघते. घरात तर नवऱ्यासमोर आवाज कमी नाही होत तुमचा. नवरा थर्र गप्ती बायकोला पाहिलं की जशी काही मायाच नाही त्याची. पहिले कमी त्रास दिला का बाईले माणसानं. बाई म्हटलं की पायाखाली घेतलं. ते जुनं सासू नावाचं जनावर तर असं हिटर गरम करे. ते म्हणे तुही बायको म्हणजे माई सून मा पायात ते काय तुम्ही ओळखू. पण आता बाबासाहेबाच्या घटनेत 50% आरक्षण आलं. आता बुड्या बाड्या जागेवर आल्या. आता ऑटोकली खुटी तर जाशीन कुठी. नाही तर पहिले बायासाठी पती परमेश्वर होता. कोण होता रे? पती परमेश्वर. म्हणजे तुमचा नवरा तुमचा देव होता. पहिले महिला मंडळी आपल्या नवऱ्याला समोर उभं करे. हातात आरतीचं ताट घे, नवऱ्याची आरती करत. पण झालं आता तुमच्याकडे 50% आरक्षण आलं. तुम्ही राष्ट्रपती झाल्या आणि मा बाप फक्त बायकोचा पती राहिला. हो आता आपल्या बायाला अक्कल आली. नाही तर पहिले आपल्या बाया भैताळ होत्या ना. 16 शुक्रवार करा, 17व्या शुक्रवारी नवऱ्याच्या पाठीवर शेणाचा पैठा मारा, नवऱ्याच्या कमरेत लात घाला, त्याच्या पॅन्टाले लिंबू मिरची अटकवा, मग नवऱ्याला पतीहून घरी येते. आता ते पण झालं. आता तुम्हाला अक्कल आली. आता माणसानं बायकोची आरती चालू केली, बायानं माणसाची बंद केली आणि बापानं मायची आरती चालू केली. देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, देव जय देव जय माझी बायको, तुझे सांगशील मनापासून मी ऐको. जय देव जय देव जय देव जय देव जय माझी बायको, जय माझी बायको, तुझे सांगशील मनापासून मी ऐको. जय देव जय. आणि हे ताकद तुम्हा महिला मंडळीची आहे. तुम्ही घरात सर्वात जास्त काम करता. ग्रामगीतेत तुम्हाला महत्व दिलं तुकडोजी महाराज ना. ग्रामगीतेत तुकडोजी महाराज लिहितात की मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यात उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावर पुरुषाचे मोठेपण. ऐसे आहे. घरात सर्वात जास्त काम तुम्ही करता. सांगा बरं मुलींनो, घरात सर्वात जास्त काम कोण करते? हा लहान. अय बाबू समोर येऊन बसा बरं. ये रे बेटा समोर समोर सारखा या इकडे समोर. लहान लेकर या समोर. मग लहान लेकर समोर पाहिजात ना. ये रे पोरं. हा ओय भाई इधर आके बैठ ना. हा सांगा रे पोरो, तुम्ही मराठी मीडियमचे आहेत का? मराठी मीडियम की हिंदी वाले? हिंदी वाले है क्या? हाँ आ जाओ तुम छोटे छोटे बच्चे आगे आ जाओ. हो हाँ चलो बैठो यहाँ पे. छोटे छोटे बच्चे बैठो. हाँ सांगा बरं मुलांनो, घरात सर्वात जास्त काम कोण करते रे? आई. मम्मी. मग बाप का रिकामा खाते का? आई त्या भोकाचा नागोबा. सर्वात जास्त काम कोण करते? आई. बरोबर. घरात दिवा कोण पेटवते? दिया कोण जलाता घर में? मम्मी. बरोबर. घरात दिवा पेटवावतो मम्मीनं. घरात अगरबत्ती कोण पेटवते? अगरबत्ती पेटवाव महिला मंडळीनं. घरात मोमबत्ती कोण पेटवते? आई. मोमबत्ती पेटवाव बायानं. घरात चूल कोण पेटवते? आई. चूलही पेटवाव बायानं. घरात अगरबत्ती कोण पेटवते? आई. अगरबत्ती पेटवाव बायानं. घर कोण पेटवते? आई. घरही पेटवाव बायानं. बाप्पा तुम्ही जर मनात आणलं ना 10-12 दिवसात नवऱ्याच्या गौऱ्या पद्धतशीर जमा करता. तुम्ही फक्त जेवण झाल्यावर हळूसकन नवऱ्याच्या कानात म्हणा, जेवण झाल्यावर हळूसकन रडत रडत
थोडस फुसफुस करावं जेवण झालं. तुम्हाला लय दिवसाची सांगतो म्हणतो बाबा, खूप दिवसाची सांगतो म्हणतो बाबा, मीच नाही म्हणून संसार केला, दुसरी असती तर पळून गेली असती बाबा. डोळ्याले पाणी येत नसन तर थुका लावा. पण आई तुम्ही नसत्या ना गाडगे बाबा जन्माला आले नसते, तुम्ही महिला मंडळी नसत्या तर छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते, तुम्ही महिला मंडळी नसत्या तर तुकडोजी महाराज जन्माला आले नसते, तुम्ही महिला मंडळी नसत्या तर बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला नसता, भगवान श्रीकृष्ण जन्माला आले नसते तुम्ही महिला मंडळी नसत्या तर, तुम्ही महिला मंडळी नसत्या तर भगवान रामानेही जन्म घेतला नसता, तुम्ही महिला मंडळी नसत्या तर संत पैदा झाले नसते, आणि तुम्ही महिला मंडळी नसत्या ना एका घराचे 2 घरही झाले नसते, आणि 1.5 महिन्यात तुझा सासराही लंबा झाला नसता. एका रात्रीत घर फोडतात, कोणता मलम वापरता काय माहित, जादूच आहे ना महिला मंडळीची. काही काही महिला मंडळीला काही काही बायाला वाढवून सांगायची आदत राहते, मोठं करून सांगायची आदत असते. माझ्या गावात तशीच एक बाई होती, तिले मोठं करून सांगायची आदत. ती रस्त्यानं निघाली, तिची एक मैत्रीण भेटली, तिनं तिच्या पायातली चप्पल पाहिली, सँडल, आणि बाई तुझ्या पायातली सँडल तर खूप छान आहे ग. ती म्हणे अगं ही सँडल काय पाहत, घरी अजून आहे, घरी अजून आहे. तिच्या घरी जास्तीच्या सँडल होत्या. पुन्हा समोर गेली, दुसरी मैत्रीण भेटली, तिनं तिच्या केसाची क्लिप बघितली, म्हणे ताई तुझ्या केसाची क्लिप तर खूप छान आहे ग. अगं म्हणे ही क्लिप काय पाहत, घरी अजून आहे, घरी अजून आहे. तिच्या घरी जास्तीचे क्लिप होत्या. पुन्हा समोर गेली, तिसरी मैत्रीण भेटली, तिनं तिची साडी बघितली, म्हणे ताई साडी तर खूप छान आहे ग. अगं म्हणे ही साडी काय पाहता, घरी अजून आहे, घरी अजून आहे. तिच्या घरी जास्तीच्या साड्या होत्या. एक दिवस सुरतच्या बाजारामध्ये नवऱ्यासोबत फिरून राहिली, फिरता फिरता एक म्हातारी भेटली. आता त्या म्हातारीनं चुपचाप राहावं नाही काय, त्या म्हातारीच्या राहणं नाही झालं. ते म्हातारी म्हणे बाई तुझा नवरा तर खूप छान आहे ग. ती म्हणे हा नवरा काय पाहतो, घरी अजून आहे, घरी अजून आहे. म्हणून तुमच्या पायावर झुकतो. पण तुम्ही या मुलांना घडवू शकता, यांना शिक्षण तुम्ही देऊ शकता, आणि संस्कार तुम्ही महिला मंडळीत देऊ शकता. शिक्षण गरजेचं आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बाबासाहेब आंबेडकर सांगायचे शिक्षण जर माणसानं घेतलं नाही माणसाची फजिती होते. एका गावात अडाणी माणूस एकही वर्ग शाळा शिकला नाही, अंगठा छाप, त्याला गावचा सरपंच बनवलं. आता सरपंच म्हणजे मुख्य असते. तो गावात फिरता फिरता जिल्हा परिषद शाळेत आला आणि वर्गाच्या आतमध्ये घुसला. एखादं मोठं व्यक्ती वर्गात आलं तर पोरं काय करतात, स्टँडअप उभे राहतात. पोरांना शिकवलंच ते आपल्याहून मोठं व्यक्ती वर्गात आलं उभं व्हायचं. आता या सरपंचानं काही शाळेचं तोंड पाहिलं नाही, याला काही माहित नाही पोरायले काय म्हणाव. हा तिथल्या तिथंच फिरून राहिला आणि इकडं पोरं उभेच्या उभे. मग मागून मुख्याध्यापक साहेब आले आणि मुख्याध्यापकानं सांगितलं, म्हणे सरपंच साहेब असं जर आपल्याला पाहून कोणी उभं झालं त्याला बसा बसा म्हणायचं. काय म्हणायचं रे, बसा बसा. त्या पागलानं लक्षात ठेवलं का आपल्याला पाहून कोणी उभं झालं त्याला बसा बसा म्हणायचं. असाच गावात फिरता फिरता गावच्या गोदरीत निघाला. तिथं 7-8 बाया संडातले बसून होत्या. त्या याले पाहून उभ्या झाल्या. हा मधात जाऊन त्या बायाले म्हणते बसा 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 बसा. ऐकणी घेणं देणं लाथाकून येणं. यालेच म्हणते काम ना धा मुगड्या अंगाले गाव. म्हणून शिक्षण गरजेचं आहे. अरे गाडगे बाबा सांगायचा, विदर्भाचा संत होता गाडगे बाबा. गाडगे बाबा सांगायचा पाय कोले कमी भावाचं लुगडं घ्या पण पोरा पोरीले शाळेत घाला. खायचं ताट मोळा, हातावर पोळी खा, अर्धपोटी राहा, पण मुला मुलींना शिक्षण दिल्याविने राहू नका सांगणारा विदर्भाचा संत गाडगे बाबा होता. गाडगे बाबा सांगायचा बाप हो शिक्षण लय मोठी गोष्ट आहे बापो. आपल्या पोरायले शाळेत पाठव जा. ज्याले शिक्षण येत नाही त्याले खटाऱ्याचा बैल म्हणा. गाडगे बाबा सांगायचा. अमरावती अकोला रोडवर एक ऋणमोचन नावाचं गाव आहे. त्या गावात यात्रा भरते. गाडगे बाबा त्या गावात यात्रेला जात. दरवर्षी यात्रा भरते. आजही ते यात्रा भरते ऋणमोचनला. गाडगे बाबा न चुकता त्या गावात यात्रेला जात. एक वर्षी गाडगे बाबा गेले. त्यांनी बघितलं की या यात्रेमध्ये गरीब लोक आहे, आंधळे आहे, वृद्ध आहे, भिकारी आहे. गाडगे बाबाच्या मनात विचार आला या गरिबांना लुगडे दान केले पाहिजे, कपडे दान केले पाहिजे, धोत्र दान केले पाहिजे. पण गाडगे बाबा फकीर माणूस, पैसा कुठून आणन. गाडगे बाबा एका पैसेवाल्या सेठजी जवळ गेले आणि त्या सेठजीला म्हणतात सेठजी
मला या यात्रेत आलेल्या गरिबांना लुगडे दान करायचे आहे, कपडे दान करायचे आहे, धोत्र दान करायचे आहे. त्या सेठजीला पटलं. सेठजीने विचारलं गाडगे बाबाला, म्हणे बोला गाडगे बाबा, किती रुपयाचा चेक लिहू तुमच्या नावाचा? गाडगे म्हणतात, सेठजी तुमचा चेक काही विड्रॉल होणार नाही, कारण माझं HDFC मध्ये खातं नाही, SBI मध्ये माझं अकाउंट नाही. एक काम करा सेठजी, द्यायचंच आहे, कपडे द्या, लुगडे द्या, धोत्र द्या. कपडे द्या, लुगडे द्या, धोत्र द्या. त्या सेठजीले पटलं. सेठजीनं गाडगे बाबा जवळ 2 ट्रक भरून लुगडे घेऊन दिले, 2 ट्रक भरून लुगडे. म्हणे गाडगे बाबा, हे लुगडे गरीबायले वाटा, भिकाऱ्यांना वाटा, आंधळ्यांना वाटा, अपंगांना वाटा. गाडगे बाबांना ते ट्रकभर लुगडे घेतले, यात्रेत आले. समोरून गरिबांची लाईन लागली, एक एक बाई यायची, गाडगेबाबाच्या समोर हात करायची. गाडगे बाबा लुगडं घ्यायचे, त्या बाईच्या हातावर लुगडं टाकायचे, ते बाई लुगडं घ्यायची, निघून जायची. एखादा माणूस यायचा, गाडगेबाबाच्या समोर हात करायचा, गाडगे बाबा धोतर घ्यायचे, त्या माणसाच्या हातावर धोतर टाकायचे, तो धोतर घ्यायचा, निघून जायचा. वाटणं सुरू होतं, देणं सुरू होतं. वाटता वाटता त्या भिकाऱ्याच्या गरीबाच्या लाईनीमध्ये एक 20-22 वर्षाची जवान पोरगी लागली. जशी ते जवान पोरगी त्या गरीबाच्या लाईनीत लागली, तिनं गाडगे बाबा बघितला, आणि गाडगे बाबा बघितल्याबरोबर चेहरा पदरानं लपवला. हळूहळू समोर आली. जशी समोर यायची, चेहरा झाकत जायची, लपवत जायची. लपवता लपवता अर्धा चेहरा पदरानं लपवला. गाडगे बाबाच्या समोर उभी झाली. गाडगे बाबांना हातात लुगडं घेतलं, त्या पोरीच्या हातावर लुगडं टाकणार. तेवढ्यात गाडगे बाबाचं लक्ष त्या पोरीच्या चेहऱ्याकडे गेलं. तिनं पुन्हा चेहरा झाकला, लपवला, हात केले समोर, द्या ना गाडगे बाबा लुगडं, मला गरज आहे या लुगड्याची. देता देता गाडगे बाबानं त्या पोरीचा चेहरा पाहिला आणि स्वतःचे हात मागं ओढले, आणि तिले म्हटलं, थांब बेटा. कशासाठी थांबवलाय? गाडगे बाबाच्या लक्षात आलं, काय समोर जे भीक मागायसाठी पोरगी उभी आहे, ही दुसरी तिसरी कोणी नसून गाडगे बाबाची स्वतःची सख्खी पोरगी अवंतिका समोर भीक मागायसाठी उभी होती. गाडगे बाबाची स्वतःची पोरगी समोर भीक मागायसाठी उभी होती. गाडगे बाबानं, थांब बेटा, तुझा बाप हा गाडगे बाबा जिवंत आहे, मी उद्या घरी येईन, सावकाराकडे कामाला जाईन, तुझ्यासाठी नवं लुगडं घेऊन देईन, तू याच्यातलं घेऊ नको. स्वतः वाटत असलेल्या लुगड्यातलं एक लुगडं फेकून नाही मारलं गाडगे बाबानं स्वतःच्या पोरीच्या अंगावर. अमरावतीची स्वतःची धर्मशाळा होती गाडगे बाबानं बांधलेली, ते पोरगी राहायला गेली तर रात्री 12 वाजता गाडगे बाबानं स्वतःच्या पोरीचा हात पकडला आणि तिने ओढत ओढत बाहेर काढलं. चल बाहेर हो म्हणे, त्या बापाची धर्मशाळा नाही. तो एक संत आगळा वेगळा होता गाडगे बाबा. नाही तर आम्ही खेड्यातलं वातावरण पाहतो ना, एखाद्या रानबोक्यानं शिक्षण संस्था काढली ना, रानबोक्यानं अवगबियानं आपलंच नोकरीवर लावते. म्हणजे बाल्याची माय अध्यक्ष, बाल्याचा बाप उपाध्यक्ष, त्याच्या बायकोची बहीण सचिव, शिवचिव, मावस भाऊ, चुलत भाऊ, साड भाऊ. आता कीर्तनाचा कार्यक्रम असल्याच्यानं भाडं खाऊ काही म्हणत नाही. पायावर काय चिल्लर टाकतं राजा, मी काय मेलो काय? बस जागे बैठिये. हा बोलो. नहीं आराम से. खाली बसाना यार. वो शेरा वाली मैया अंग पे आएंगे ना. आराम से प्यार से. अपना ही आदमी है, अपना ही वोटिंग है, आराम से जान दो. त्याला आदत आहे, ती MP साईडची आहे ना, त्याला आदत आहे स्टेजवर जायची. आपल्या विदर्भात, मराठवाड्यात, आपल्या महाराष्ट्रात नाही ना सवय. पण आज लहान लहान लेकरं आले कीर्तन ऐकायला. आज आमच्या सोबत, आम्ही विदर्भातून आलो. विदर्भ म्हणजे कोरडवाहू जिल्हा. आमच्या इकडे विदर्भात शेतकऱ्याची माऊली एका कलरचं लुगडं नाही घालत, 4-5 कलरचे लुगडे घालते, एक आली एक जोडून. आणि डोक्यावर बकऱ्याचा चारा, कापसाचं गठण घेते. रस्त्यानं जाता जाता त्या कापसाच्या नखीले ते लुगडं लागते. माझ्या मायेचं लुगडं फाटते तिचं, तर ते 10 वेळा पाय झाकते, मांडी झाकते. त्या चंद्राले पाहून म्हणते,
की कापसाच्या बोंडाले चंद्र चोरुनिया पाहे घरी माया माऊलीची मांडी उघडी आहे कापसाच्या बोंडाले चंद्र चोरुनिया पाहे घरी माया माऊलीची मांडी उघडी आहे 10 वेळा मांडी झाकते ते गरीबाची माय आपली मांडी दिसू देत नाही 10 वेळा मांडी झाकते आम्ही शेतकऱ्याचं वातावरण पाहतो ना शहरातलं वातावरण वेगळंच आहे सकाळी साहेबाची मॅडम सकाळी मॅक्सी घालते दुपारी पंजाबी घालते त्याच्यानंतर साडी घालते त्याच्यानंतर गाऊन घालते त्याच्यानंतर पताच नाही काय घालते गरीबाचं वातावरणच तसं आहे ना पण मी धन्यवाद देईन एकदा भजन करू आपण गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गाडगे बाबा गोपाला गाडगे बाबा गोपाला नामदेव महाराज गोपाला नामदेव महाराज गोपाला तुकाराम महाराज गोपाला तुकाराम महाराज गोपाला शिवाजी महाराज गोपाला शिवाजी महाराज गोपाला शाहू महाराज गोपाला शाहू महाराज गोपाला तुकडोजी बाबा गोपाला तुकडोजी बाबा गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला आणि या कार्यक्रमामध्ये मी या मुलांशी बोलत राहतो आम्ही 4-5 जण विदर्भातले आहो हा तबल्यावर आहे आदिवासी समाजाचा पोरगा आहे सुंदर तबला वाजवते रोशन चांदेकर आदिवासी समाजाचा आहे 7-8 वर्षापासून माझ्यासोबत तबला वाजवते आदिवासी समाजाचा याच्या कलरची फुल गॅरंटी आहे कंपनी कलर है कंपनी कलर 4-4 बार ना आता ही है साबन का कलर काला आ गया पर इसका कलर वही का वही है और हाथ भी लगाओ ना ऐसे कलर छूटता है इसका आदिवासी समाजाचा है ओके काम आहे काही ना काही उद्योग धंदा करते रिकामा राहत नाही आणि तसंही आता WCL ला सरकारी नोकरीवर लागणार आहे आता हा नाही तर तुले काही बायको भेटली नसती बापू तुझं काही लग्न झालं नसतं पण आता नोकरीवर लागल्याच्यानं तुझं लग्न होईल आणि काही ना काही उद्योग धंदा करते मांग कोरोनाच्या काळामध्ये प्लॅस्टिकच जमा करायचा धंदा लावला होता ओके काम आहे त्याचं हा आमचा अजय उभा राह रे 1 मिनिट खाली बस लग्न हाच आहे हा अजय आहे हा याचा मावस भाऊ आहे म्हणजे याची माय अलग आहे आणि याचा बाप अलग आहे ओके आहे हाय आदिवासी समाजाचा याचं काम मोठं तुफान आहे जेवणाचं काम पडलं की मागं पाहत नाही जेवण फुल मिस कॉले फुल मारते घडी ओके आहे रिकामा राहत नाही हाही काही ना काही काम धंदा करते याच्या घरी पिठाची चक्की आहे गिरणी चक्की हा माझ्यासोबत हा कार्यक्रमावर असला की याचा बाप चक्की चालवते याच्या बापाले मी जिंदगीत पीठ विकत घेताना पाहिलं नाही जिंदगीत पीठ विकत घेताना पाहिलं नाही मी याच्या बापाले विचारू तुम्ही पीठ खात नाही का म्हटलं नाही म्हणे महाराज ते असंच ऍडजस्ट होते म्हणे मग माहीत झालं दळणाले आलेल्या डब्यातलं मुठमुठ दाबते म्हणून आदिवासी समाजाचा आमचा पेटीवादक आहे प्रशांत ठाकूर ये हात मुझे दे दे ठाकूर हा कुणबी समाजाचा याचं नाव काय माहित आहे काय याचं नाव आहे परशा परशा आरती आली आरती उरत होते धडधड लागली गालावर आली अंगात भरलंय वार ही गिरकीची बाधा झाली आता अधीर झालो या मग बधीर झालो या आणि तुझ्याच साठी बनून मजनू मागं आलो या उडतंय गुलाब पडतंय जीवात रंगत आलो या कसं रानडुक्कर भडकते रे पिक्चरचे गाणे म्हणू नको रे तुला सांगितलं ना मी पिक्चरचे गाणे म्हणू नको बरोबर हा कुणबी समाजाचा आहे प्रशांत ठाकूर ओके काम आहे त्याचं हाई 3-3 पंक्ता जेवते बायाची बसली तर लाजेनं उठते ओके परवा याचा आजा मेला मग तुझ्या आजा जेव्हा मेला तर तुझ्या बापानं तुझ्या आजाले मेल्यावर काय दिलं होतं रे सोबत केस काय दिलं होतं सोबत केस आपणही मेल्यावर बापाले काय देतो केस अबे 5 लफडे केलेले का तुझ्या आजानं नाही बरं 5 लफडे केले त्याच्यातले 3 लफडे सापडले पण मेल्यावर बुड्यानं नेलं काय तर केसच अबे 4 मजली बिल्डिंग बांधली
सेकंड हँड लुना गाडी आणली, गेटर टाकू टाकू चालवली, पण बुड्यानं मेल्यावर नेलं काय तर केसच. आपली लोक लय हुशार आहे, देऊन देऊन केसच देते. जमलं तर विनंती राहील, म्हणजे हा परिसर भरलेला दिसते. खुर्चीवरची मंडळी जर जमलं तर खाली बसा, जायले शक्य आहे द्यायले. हो मेरा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा. वैसे वक बलवान सिपाही रहू देश को प्यारा प्यारा रहू देश को प्यारा. शुद्ध चरित्र लीलता ममता शुद्ध चरित्र लीलता ममता यही मेरा निर्धारा. भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा. वैसे वक बलवान सिपाही सुंदर गाव बनाए बहादूर. मित्र प्रेम की धारा धारा मित्र प्रेम की धारा. तुकड्या दास कहे घर घर करू तुकड्या दास कहे घर घर करू. राम राज्य उजियारा. भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा भारत शानदार हो मेरा. आता जमलं पा, आता ओके आलं काम. आणि या विषयातून मी तो कार्यक्रमातून विषय मांडत राहतो की समाजाला प्रबोधन व्हावं. आणि आज लहान लहान मुलं आहे, यांना महिला मंडळी समोर समोर येऊन जा, म्हणजे पुन्हा महिला मंडळी आले की जागा होते. हाँ, तुम स्कूल में जाते ना छोटे बच्चे, सब बच्चे स्कूल में जाते. अच्छा मुझे बताओ, ये किसका फोटो है, पता है क्या तुमको? नहीं पता ना. ये अपने महाराष्ट्र के विदर्भ के संत है. ये है राष्ट्र संत तुकडोजी महाराज. जापान में गए थे ये, वहां पे खंजरी बजाई, 18 राष्ट्रों के प्रतिनिधि को एक जगह पे किया. भारत का नेतृत्व करने के लिए गए थे. भारत साधु समाज के अध्यक्ष थे तुकडोजी महाराज. 14 लाख साधु समाज था और 14 लाख साधु समाज के अध्यक्ष थे तुकडोजी महाराज. कुंभ मेला में गए थे, वहां पे भजन गाया कि साधु कोई होटल का चाय पानी नहीं रे. तुकडोजी महाराज ने साधुत्व की व्याख्या की. या अलग ही संत थे. इनका भजन तुमको अभी पता नहीं याद है कि नहीं इधर, पण तुम्हाला माहित असन जुन्या लोकायले की या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरची असादे हे सर्व. या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरची असादे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुने मतभेद नसुने. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा होई सलामी. स्वातंत्र्य. अरे ये भारत में सब लोग प्यार से रहने चाहिए. तुकडोजी महाराज का यही कहना है, हम सब भारतीय एक है और हमें देश का निर्माण करना है. उसके लिए हमें जो जो काम करना होगा एकत्रित संगठित होना पड़ेगा. नांदोत सुखी गरीब अमीर एक मतानी मग हिंदू असो ख्रिश्चन वा होई सलामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादी. या
मान दिसू दे देवरची रसा दे या भारतात बंधू भावंत वसू दे देवरची रसा दे हे सर्व पंथ संप्रदाय दिसू दे मतभेद नसू दे. हे आहे तुकडोजी महाराज बरोबर. हा पुढचा फोटो कोणाचा आहे सांगा बरं लहान लहान मुलांनी. हा फोटो कोणाचा है नहीं पता. इसके लिए तो मैंने फोटो लाए कि तुमको पता चलने को ना अपने विदर्भ के महाराष्ट्र के संत कौन से महापुरुष कौन से. ये है राष्ट्रमाता जिजाऊ. शिवाजी महाराज को राष्ट्रमाता जिजाऊ ने तैयार किया संस्कारित किया. हे जिजामाता आहे तुम्हालाही माहित नाही. एका गावात महाराष्ट्रात हा फोटो दाखवला जिजामातेचा. त्या पोराले म्हटलं ओळख कोण आहे तर ते पोरग म्हणे हे इंदिरा गांधीचा फोटो आहे म्हणे. धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुद्रा मानाचा जिजाई. अरे छोटूबाई आदरणीय छोटूबाई पटेल अपने शिवाजी महाराज समिति के अध्यक्ष है. ये है जिजामाता. जिजा मातेनं कोणाले घडवलं रे. छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी राजाले. म्हणून तुम्ही जिजामाता व्हा आणि शिवाजी राजे जन्माले आणा. तुम्हाला वाटते शिवाजी जन्माले आले पाहिजे पण आपल्या घरी नाही शेजारच्या घरी आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. शिवाजी राजे जर जन्माले घालायचे आहे तर मायले जिजामाता व्हा लागन आणि बापाले शहाजी राजे व्हा लागन. चांगल्या गोष्टी शिकावं लागते बरोबर आहे. तबला वाजवणं शिकावं लागते. हे पेटी वाजवणं शिकावं लागते. खंजरी वाजवणं शिकावं लागते. भजन म्हणणं शिकावं लागते. लफडे करणं शिकावं लागते काय नाही. लफडे करणं कुठे शिकवा लागते काय नाही. दारू पिणं कुठे शिकवा लागते काय नाही. दारू प्यायचं कुठं पुस्तक आहे काय नाही. कुठं शाळा आहे का दारू पिण्याची नाही. दारू पिण्याची कुठे ट्युशन भरते काय नाही. की दारू पिताना दोन्ही डोळे बंद करावे ग्लासात थोडीशी 90 होतावी वरून एक बर्फाचा तुकडा टाकावे पैसे असल्यास लिमका कोको कोला थम्सअप टाकावे पैसे नसलं तर गटारीतलं पाणी होतावे पिण्याच्या अगोदर 2-4 थेंब बापाच्या नावानं उडवावे 2-4 थेंब आज्याच्या नावानं उडवावे एकदा तोंडाले ग्लास लावला गटगट दारू पिऊन टाकावी आंबट तिखट तुरट लागल्या जिभेस लोणचं वापरावे लिंबाची फोड खावी दारू भट्टीतून बाहेर येताना थुकत थुकत बाहेर यावे सर्वांसोबत हेकडच बोलावे आणि हेकडच चालावे आणि जास्त दारू पिऊन झाली असन तर पायजम्यात मुतून मोकळे व्हावे याला 100% दारुड्या म्हणतात. असं कुठं पुस्तक आहे काय बेवड्याच्या नांदी कोण लागत नाही. तसं तर या तुमच्या सुरत मध्ये कोणीच दारू पित नाही कारण ड्राय स्टेट आहे. दारू भेटतच नाही ना दारू बंदी आहे ना. एकही जण दारू पित नाही ना या सुरत मध्ये. ममतावाडीत तर कोणीच पित नाही. सुरत मध्ये भली पेत असतील पण ममतावाडीत कोणी दारू पित नाही. काही महिला मंडळी म्हणत असतील बाबू उदयपाल 15 दिवस राहून पाय ममतावाडीत मग माहित पडन कोण किती भीती न किती नाल्यात उडवते. आणि माझ्या घरचं ढोर तो अलग आहे बापा. अरे बेवड्याच्या नांदीकून लागत नाही. एक बेवडं फुल दारू पेलं हात भट्टीची म्हणे फाडून टाकी राज्य बदलवीन. दुसरं इंग्लिश पिऊन होतो त्याला काही सहन झालं नाही. तो म्हणे तू काय महाराष्ट्र बदलवतो बे म्हणे. हा बाय म्हणे पठ्ठ्या पुरा भारत बदलवतो भारत देश पुरा भारत बदलवतो. याच्या गोष्टीत चालू एक म्हणे महाराष्ट्र बदलवीन दुसरं म्हणे भारत बदलवीन तिसरं याच्यापेक्षा भारी होतं. ते देशी पिऊन होतं आणि इंग्लिश पिऊन होतं कॉकटेल करून होतं ना पायजम्यात मुथून होतं. तो म्हणे तू काय महाराष्ट्र बदलवतो तू काय भारत बदलवतो. हा पाय म्हणे पठ्ठ्या पुरं जग बदलवतो जग पुरी पृथ्वीच बदलवतो. जसं यानं म्हटलं मी जग बदलवतो त्याची बायको मागून आली आणि तिनं त्याची कॉलर पकडली. हो रे म्हणे बोवार तोंड्या मगापासून पाहून राहिली जग बदलवतो. आधी लुंगी समजून मा पेटीकोट घातला तो परकर बदलव म्हणे आधी परकर. ते बेवड्याच्या नांदी कोण लागत नाही म्हणून माझी विनंती आहे तुम्ही जिजामाता व्हा. अरे एक बेवडं माझ्या गावातला दारू पिऊन आलं घरात. ते 2 पाकाडे घरीचं दारू पिऊन लाईन काही होती नाही. दारू पिऊन आला आणि घरात जायचा तर त्या दारूच्या नशेत त्या गोठ्यामध्ये घुसला.
आता गोठ्यात काही गायी बांधून नव्हत्या, तिथं होती एक भल्ली मोठी म्हैस बांधून, जाडीच्या जाडी म्हैस. ती म्हैस अशी बांधून होती, तिचं तोंड त्या साईडनं होतं, पाठ इकडल्या बाजूनं होती. तो आला दारू पिऊन आणि त्या घरात घुसाचा तर त्या म्हशीच्या गोट्यात आला आणि म्हशीच्या गोट्यात येऊन या गाई म्हशीच्या अंगावर पडला. या मग बसा जागेवर. हा तर मग ते दारू पिऊन आला आणि दारू पिऊन आला आणि घरात जायचं तर त्या गाईच्या गोठ्यात घुसलं. आता तिथं काही गाय बांधून नव्हती, तिथं होती भल्ली मोठी म्हैस बांधून. तो आला आणि त्या म्हशीच्या अंगावर जाऊन पडला. त्याला वाटलं आपण घरात आलो गड्या, घरात आलो, अंधाराची वेळ, आणि त्या म्हशीच्या अंगावर जाऊन पडला. आणि त्याला वाटलं आपण घरात आलो आणि त्या म्हशीच्या अंगावर हात फिरवून राहिला आणि त्या म्हशी सोबतच बोलून राहिला. अगं म्हणे काय ग, त्याला वाटलं आपली बायकोच होय खरं. त्या म्हशीच्याच अंगावर हात फिरवला. काय ग म्हणे, तू आतापर्यंत पतली होती म्हणे, बारीक होती, एवढी लठ्ठ झाली कशी? आता ते म्हैस अंगात लठ्ठच होती. हात फिरवता फिरवता त्याचा हात त्या शेपटी पाशी आला आणि शेपटीच्या पाशी केसाचा बुंदा लागला. त्याला वाटलं आपली बायकोच आहे. त्यानं त्या म्हशीले म्हणते, अगं म्हणे तू आतापर्यंत एवढी फॅशनेबल झाली म्हणे, इतकी फॅशनेबल झाली, आतापर्यंत तू जुडा पाडत होती, हे वेणी केव्हापासून घालायला लागली? आता त्याचा हात त्या म्हशीच्या शेपटीपाशीच होता. तेवढ्यात म्हशीचा नैसर्गिक कार्यक्रम पोयटा टाकायचा. त्या म्हशीनं आपला नैसर्गिक कार्यक्रम केला. आता म्हशीचा पोयटा काही लहानसा राहत नाही, टोपलं दीड टोपलं राहते. त्या म्हशीनं तिचा आरामशीर घ्या. आज लोक कार्यक्रमात लोक तर भरपूर आहे, कुत्रीही काही कमी नाही. येईलही वाटलं कीर्तन ऐकलं पाहिजे. याचा हात त्या म्हशीच्या शेपटीपाशीच होता. तेवढ्याच म्हशीनं आपला नैसर्गिक कार्यक्रम केला आणि याचा हात त्या म्हशीच्या पोयट्यात घुसला शेणामध्ये. याले वाटलं आपली बायकोच आहे. त्या म्हशीच्या शेणात हात घुसला. हा त्या म्हशीले म्हणते, अगं तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे, इतकं प्रेम आहे, तुनं माझ्यासाठी गरम गरम नरम नरम शिरा केला म्हणे. आणि यानं रात्रभर तो शिरा दाबला. अरे तुकडोजी महाराजांना जागृत केलं की व्यसन सोडा, कि क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे, पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया रे, पाना था उसको तो खो दिया, क्या किया क्या किया क्या किया रे. म्हणून व्यसनापासून दूर व्हा. व्यसनानं अनेक जणांच्या घराची धूळदाणी झाली रे. अरे म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जिजा माता व्हा ना. शिवाजीराजे जन्माले घाला. जिजा मातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. किती महिन्याचा? 7 महिन्याचा. तेव्हा जिजा मातेला एका बाईने विचारलं होतं, म्हणे जिजा माता तुमच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, तुम्हाला कसं वाटते? तर जिजा मातेने उत्तर दिलं होतं, माझ्या पोटात 7 महिन्याचा गर्भ आहे, मला उंच घोड्यावर बसावं वाटते, हातात तलवार घ्यावं वाटते आणि रणांगणावर जाऊन शत्रू सोबत युद्ध करावं वाटते म्हणे. ते सांगणारी जिजा माता होती, जिला गर्भवती असताना हातात तलवार घेऊन रणांगणावर जाऊन शत्रू सोबत युद्ध करावं वाटे. आणि मी माझ्या गावातल्या काकूला विचारलं, त्याही काकूच्या पोटात 6-7 महिन्याचा गर्भ होता. म्हटलं काकू तुला कसं वाटते ग? ते बाई म्हणे महाराज मला माती खावं वाटते, माती. दुसऱ्या बाईले विचारलं तुले कसं वाटते? ते म्हणे मला शेणाच्या गौऱ्यां चुलीतली राखच खावं वाटते. म्हणून तिचं पोट्ट भिंतीतला चुना काढू काढू तंबाखू घोटते. तुका म्हणे अर्जुना खावे तंबाखू चुना, तोची भक्त झाला वाजुना. एका कॉलेजच्या पोरानं पोरीले विचारलं, म्हणते क्या बोलती तू? ते म्हणे क्या मैं बोलू बे? म्हणे सुन, म्हणे सुना आहे का तंबाखू चुना. दारात बसल्या दोघी सासू सुना हो, दारात बसल्या दोघी सासू सुना हो, एक तंबाखू घोटते दुसरी मागते चुना, एक तंबाखू घोटते दुसरी मागते चुना. दारात बसल्या दोघी सासू सुना हो, दारात बसल्या दोघी सासू सुना हो, एक तंबाखू घोटते दुसरी मागते चुना, एक तंबाखू घोटते दुसरी मागते चुना हो. तू तुझ्या गावातली गोष्ट सांगत आहे ना? हो. तुमच्या इकडल्या महिला मंडळी तंबाखू चुना खातात काय? लहान लेकरं नाही लेकरं आज.
हाँ तुला मराठी समजते का रे बाळा? तेरे को मराठी आती क्या? मराठी आती क्या तेरे को? मराठी समजते का तुला? ये 1 मिनिट, ये बरं 1 मिनिट, याला पुस्तक दे. आज लहान लेकरं पाहिजे होते कीर्तनात राजा.